लॉरी बेकर हे नाव ऐकलं की लगेच असं वाटतं वास्तुकलेचे गांधी किंवा ते केरळचे विटांचे जादूगार. किती काय काय. आज आपल्याकडे ना त्यांच्या कामावरचे काही लेख आहेत, काही नोंदी आहेत. तर म्हटलं जरा खोलात जाऊन बघूया. हो नक्कीच. त्यांची ती वास्तुकलेची अनोखी दृष्टी समजून घ्यायची आहे. म्हणजे कमी खर्चात पर्यावरणाला सांभाळून आणि स्थानिक वस्तू वापरून हो. इतकी सुंदर आणि उपयोगी घरं त्यांनी कशी काय बांधली याचाच आपण शोध घेणार आहोत आज. अगदी. म्हणजे बघ, लॉरेन्स विल्फ्रेड बेकर मूळचे ब्रिटिश होते ते, पण 1945 नंतर भारतात आले आणि इथलेच झाले. अच्छा. विशेषतः केरळमध्ये त्यांचं काम खूप मोठं आहे. आणि त्यांच्या कामाचं मूळ काय, तर महात्मा गांधींचे विचार. हो, ते ऐकले मी. स्वदेशी, स्वावलंबन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य माणूस, त्याची गरज. अगदी कमी साधनांमध्ये चांगलं परवडणारं घर कसं मिळेल हाच त्यांचा ध्यास होता कायम. आणि याच ध्यासातून त्यांनी हे सिद्ध केलं की डिझाईन म्हणजे काही फक्त श्रीमंतांची मक्तेदारी नाहीये. बरोबर. अगदी परवडणारी घरं सुद्धा किती सुंदर असू शकतात, किती विचारपूर्वक बांधलेली असू शकतात. कमाल आहे. आणि हे करताना तो पर्यावरणाचा विचार, तो तर केंद्रस्थानी होता त्यांच्या, नाही का? हो हो. आणि तोही किती आधीपासून, म्हणजे साधारण 1970च्या दशकात. तेव्हा तर सस्टेनेबिलिटी हा शब्द पण एवढ्या चलनात नव्हता. खरंय. तेव्हा बेकर स्थानिक, म्हणजे सहज उपलब्ध होणारं, नैसर्गिक आणि कमी ऊर्जा लागणारं साहित्य वापरायचे. आज आपण ज्याला सस्टेनेबिलिटी म्हणतो ना, पर्यावरणावर कमी भार टाकणारी पद्धत, ते हेच करत होते. त्यांच्या इमारती बघितल्यास ना, त्या निसर्गाशी बोलतात असं वाटतं. हो. म्हणजे तिथली मूळ जागा, झाडं, हवामान या सगळ्याचा मान राखलेला दिसतो त्यांच्या कामात. त्यांच्या कामात वापरलेल्या वस्तू पण म्हणजे एकदम वेगळेत. उदाहरणार्थ त्या उघड्या विटा, एक्सपोज्ड ब्रिक्स ज्याला म्हणतात. हो. प्लास्टर नाही, काही नाही, थेट विटांचं सौंदर्य. म्हणजे खर्च तर वाचतोच, पण एक नैसर्गिक पोत येतो त्याला. अगदी अगदी. केरळमधला तो जांभा दगड असतो ना, लॅटराइट स्टोन, हो हो. तो, मग माती, साधी टेराकोटाची कौलं, ज्या गोष्टी तिथे सहज मिळतात त्यांनाच त्यांनी महत्त्व दिलं. आणि याला जोडून त्यांची ती ऑनेस्टी ऑफ मटेरियल्सची कल्पना येते. म्हणजे काय, तर साहित्याशी प्रामाणिक राहा. म्हणजे जे साहित्य आहे ते जसं आहे तसं वापरणं. उगाच काहीतरी लेप लावून त्याचा मूळ गुणधर्म, त्याचं सौंदर्य लपवायचं नाही. बरोबर. इतकंच नाही तर पुनर्वापर म्हणजे रिसायकलिंग हा पण त्यांच्या कामाचा महत्वाचा भाग होता. जुने दरवाजे, खिडक्या, अगदी टाकाऊ वाटणारं लाकूड, ते इतक्या कल्पकतेनं वापरायचे की प्रत्येक इमारतीला एक वेगळं खास असं रूप यायचं. पण फक्त साहित्य नाही, त्यांच्या त्या बांधकाम पद्धती त्या पण खूप नाविन्यपूर्ण होत्या असं ऐकलंय. जसं की ती रॅट ट्रॅप बॉन्ड पद्धत. हो, रॅट ट्रॅप बॉन्ड असतात ना. काय होतं नेमकं त्यामुळे? त्यामुळे काय होतं की विटांच्या 2 थरांमध्ये अशी एक पोकळी तयार होते, गॅप राहते. अच्छा. आणि या पोकळीमुळे जवळपास 25 ते 30% विटा आणि सिमेंट कमी लागतं. खर्च वाचतो. अरे वा. आणि गंमत म्हणजे ही जी पोकळी आहे ना, ती उष्णतारोधक म्हणून पण काम करते, थर्मल इन्सुलेटर सारखी. अच्छा. म्हणजे केरळसारख्या उष्ण हवामानात घरं नैसर्गिकरित्या थंड राहतात. अगदी. एसीची गरज खूप कमी होते. कमाल आहे. आणि त्यांच्या त्या जाळीच्या भिंती, विटांच्या सुंदर नक्षीदार जाळ्या दिसतात फोटोंमध्ये. हो, जाली वॉल्स. त्यांचं काय वैशिष्ट्य? त्यातून एकतर हवा मस्त खेळती राहते, दुसरं म्हणजे थेट प्रखर ऊन आत येत नाही, ते अडवलं जातं. आणि आतमध्ये एकदम मंद, छान असा उजेड येतो. प्रकाशाची एक वेगळीच नक्षी तयार होते भिंतींवर, जमिनीवर. आणि त्यांच्या त्या वक्राकार भिंती, कर्व्ड वॉल्स. हो, त्या पण पाहिल्या. त्यांचं म्हणणं होतं की सरळ रेषेपेक्षा वक्र आकारात भिंत बांधली ना, तर कमी साहित्यात जास्त जागा मिळते आणि ती जास्त स्थिर पण असते. खरंच? हो. तिरुवनंतपुरमचं ते इंडियन कॉफी हाऊस आठवतंय का, ती गोल इमारत? हो हो, आठवतंय. अप्रतिम आहे ते. पण हे सगळं फक्त कागदावरच्या डिझाईन पुरतं नव्हतं ना? म्हणजे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी काय वेगळेपण असायचं? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. बेकर फक्त ऑफिसमध्ये बसून आराखडे नाही बनवायचे. अच्छा. ते थेट साईटवर असायचे. तिथल्या स्थानिक गवंड्यांबरोबर, सुतारांबरोबर स्वतः काम करायचे. अरे वा. त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा ते खूप आदर करायचे. आणि अनेकदा तर जागेवरच, म्हणजे क्लायंटच्या गरजा बघून, जागेची वैशिष्ट्ये बघून आराखड्यात बदल व्हायचे. म्हणजे एक खूप लवचिक प्रक्रिया होती ती. अगदी सहभागी स्वरूपाची, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचे. तिरुवनंतपुरम मधलं ते सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज म्हणजे CDS किंवा त्यांचं स्वतःचं घर द हॅमलेट, या प्रकल्पांमध्ये ही सगळी तत्व एकदम एकत्र आलेली दिसतात, नाही का?
बरोबर. CDS सारखी एवढी मोठी संस्थात्मक इमारत सुद्धा किती कमी खर्चात आणि पर्यावरणाला जपून बांधता येते हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिलं. त्यांचा प्रभाव खरं तर फक्त इमारतींपुरता नाहीये. मग त्यांनी एक विचार दिला आपल्याला काय विचार? की सौंदर्य आणि उपयुक्तता काही महागड्या वस्तूंची मक्तेदारी नाही, स्थानिक साधन संपत्ती, स्थानिक कौशल्य यांना त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. आणि आजच्या काळात बघ, हो, जेव्हा परवडणारी घरं हा केवढा मोठा प्रश्न आहे, पर्यावरणाची चिंता आहे, तेव्हा बेकर यांचं काम खरंच खूप मार्गदर्शक ठरतं. तर एकंदरीत या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की लॉरी बेकर यांनी फक्त विटा सिमेंटच्या वास्तू नाही उभारल्या. नाही, अजिबात नाही. त्यांनी एक जीवनशैली दिली, एक विचार दिला असं म्हणायला हरकत नाही की बाबा सुंदरता, उपयुक्तता, परवडणारं बजेट आणि हो, निसर्गाचा आदर या सगळ्या गोष्टी अगदी सहज एकत्र आणता येतात. त्यांनी हे करून दाखवलं. आणि हे आपल्याला एक महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं, नाही का? कुठल्या? की आज आपण बघतोय सगळीकडे काचेच्या आणि स्टीलच्या टोलेजंग एकसारख्या इमारती उभ्या राहत आहेत. हो, खरंय. अशा काळात बेकर यांची ती स्थानिक सामग्री आणि जागेनुसार बदलणारी वस्तुकला ती आपल्याला काय शिकवते? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे कदाचित खरी नवनिर्मिती, खरी इनोव्हेशन ही भूतकाळातल्या आपल्या स्थानिक ज्ञानाकडे, त्या साधेपणाकडे पुन्हा एकदा वळून पाहण्यात तर दडलेली नाही ना? काय वाटतं?